डोक्यातला जात धर्म पंथ तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मस्जिदीपर्यंत, तुमच्या मंदिरापर्यंत, तुमच्या पुतळ्यापर्यंत, पण जेव्हा आम्ही रस्त्यावर येतो तेव्हा आमचा एकच आवाज असतो, तो शेतकऱ्याचा, मजुराचा, अपंगाचा, विधवांचा आवाज, दुर्लक्षित घटकांचा आवाज। जो ज्या ठिकाणी उभा असेल त्या ठिकाणी कष्ट करणाऱ्यांची वज्रमुठ तयार झाली पाहिजे मित्र। अरे पैसा नाही, आम्ही माणसं खूप कमावली आणि पैसा देऊन आम्ही कधी गर्दी नाही जमावली। अरे उठून दिसतो आम्ही हृदयात घुसतो। अध्यक्ष महोदय, दिव्यांग कल्याणला 1526 कोटी रुपये दिले। काही बाबीमध्ये संजय गांधी निराधार असतील किंवा अस्थिव्यंग दिव्यांगांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या सवलती असतील, या सवलतीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। 1,500 वरून 3,000 पर्यंत अशा प्रकारची काही बदल त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। खरं तर आज संभाजी महाराजांची पुण्यतिथी पण आहे, त्या स्मृतिदिनास मी अभिवादन करतो आणि संभाजी राजांचाच विचार घेऊन प्रहार एक नवीन झेप घेण्यासाठी तयार व्हावी। सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मजबूतीनं विचारानं आमच्या सामान्य रयतेसाठी, शेतकऱ्यासाठी, मजुरांसाठी, दिव्यांगांसाठी सज्ज व्हावं। आजचा या वर्षाचा वर्धापन दिन निश्चितच थोडा शांततेत आपण चांगला करतो, पण पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आणि स्मृती दिन हा अतिशय मजबूतीनं, विचारानं, ताकदीनं आपण मोठ्या चांगल्या पद्धतीनं आणि विचारानं चांगलं आपण करणार आहोत। त्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांनी आतापर्यंत मदत केली, या संघटनेसाठी वाहून घेतलं, त्या सर्व कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो आणि शुभेच्छा देतो। हो जरा बाजूला आवाज घेऊ। मीटिंग मागून बाईक आलं 20 दिवस झालं तुम्ही मीटिंग नाही सर, आजची कॅन्सल केली सर। आता बघा देऊन मला की 2.5 सर किती वेळा माणूस वेळ काढून यांना दिव्यांग सर अजून सर अजून पाहिजे आम्हाला पण आम्ही इथं बसतो ना, थांबतो आम्ही वेळ दिलाय ना, आम्ही थांबतोय आता आंदोलन करतो सर, 2:30पर्यंत वाढ करतो आम्ही। कोणत्या अपंगाला त्रास देणार माणसं ही सोड, अख्ख्या पुणे जिल्ह्यात कुठे जर अपंगाला गाठलं तर माझ्या इतकं वाटत आता सांगतो, मान हलवू नको, तोंडाने बोल, नाही पुढे नाही होणार, काय नाही होणार, नाही करणार कधीच कोणा, काय चुकी नाही करणार, कोणासोबत काय ते सांग। अपंग व्यक्ती सोबत कोणासोबतच काही अपंग असू दे किंवा कोणासोबतही अशी गैरवर्तन होणार नाही।